अनेकदा एखादा व्यक्ती बेपत्ता झाल्यावर आपण पोलिसांची मदत घेतो, मात्र पोलीसच बेपत्ता झाले तर नाही, हसण्यावारी नेऊ नका, कारण ही घटना खरंच घडली आहे. भुवनेश्वरमध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल अचानक बेपत्ता झाली. कारण काय, जाणून घेऊया. 6 सप्टेंबरला शुभमित्रा साहू या महिला कॉन्स्टेबल गायब झाल्या. त्यांचं कुटुंब चिंतेत पडलं. पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यांचे पती दीपक राऊतही शोध घेत होते. अनेक गोष्टी उलगडल्यावर असं कळलं की शुभमित्राचा खून झाला होता. पण तो खून कोणी केला होता? अनेकांवर संशय आला, मात्र सत्य काही वेगळंच होतं. शुभमित्राचे पती दीपक हे देखील पोलीस होते. त्यांनी काही कारणासाठी शुभमित्राला 10 लाख रुपये दिले होते आणि त्याच्यावरून त्यांच्यात सतत भांडण व्हायची. पण त्या भांडणाचा परिणाम असा होईल असं त्यांना कधी वाटलंही नसेल. त्यांनी शुभमित्राचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि तिचा मृतदेह स्वतःच्या गाडीमध्ये लपवून 170 किलोमीटर दूर जंगलात नेऊन दफन केला. शुभमित्रा बेपत्ता झाल्यावर दीपकने सर्वांसमोर दुःख केलं, मात्र पोलिसांनी शोध घेतल्यावर मोबाईल डाटा भेटला, व्हॉट्सअप चॅट उघडलं आणि खऱ्या कारणाचा सुगावा लागला. दीपकची पॉलिग्राफ चाचणी झाली आणि तिथे त्याचं पितळ उघडं पडलं आणि अखेर त्याने गुन्हा कबूल केला.